क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। दिग्रस नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रम अटल यांचे जनतेला आवाहन। दिग्रस नगर परिषदेची सार्वत्रिक सुधारित निवडणूक येत्या 20 डिसेंबर रोजी होत असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर दिग्रस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विक्रम सुभाष चंद्र अटल यांनी प्रचाराला वेग दिलाय। रविवार 14 डिसेंबर रोजी प्रभागातील प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधत प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले जाईल। जनतेने मला भरघोस मतांनी निवडून देत आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले। यावेळी त्यांच्या प्रचारासाठी नगर परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पंचशीला वाल्मिकराव इंगोले, माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, शिवसेना नेते राहुल देशपांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी नागरिकांना शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले। या प्रचार रॅलीमध्ये शिवसेना उबाठा गटाचे विविध प्रभागातील उमेदवार, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस, यवतमाळ। दिग्रस नगर परिषदेची निवडणूक उर्वरित 3 प्रभागासाठी येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी याला मतदान होणार आहे। 22 प्रभागासाठी म्हणजेच नगरसेवक पदासाठी मागील 2 डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे आणि उर्वरित जे 3 प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 10 यामध्ये येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। या मतदानासाठी उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार विक्रम अटल आपल्यासोबत आहोत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। भाऊ, सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न आहे की आपण जे आता प्रचार करत आहे त्यामध्ये मतदाराचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? फार चांगला प्रतिसाद आहे मला। आणि आपण जे आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये फिरत आहे त्यामध्ये आपल्याला काही विकासासंदर्भात अभाव दिसत आहे का? भरपूर काही विकास आहे, भरपूर काही विकास करायची माझी इच्छा आहे। मी सगळ्या मतदारांना हेच सांगू इच्छितो की मला भरपूर मतांनी निवडून द्या आणि मला तुम्ही कधीही बोलवा, मी कधी कोणत्याही कामाला तुमच्याजवळ हजर राहायला तयार आहे। भाऊ, येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यामध्ये आपण जनतेला काय आवाहन करता? मला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या हेच मी तुम्हाला आवाहन करतो। माझ्यावर आशीर्वाद राहू दे। यासोबतच आपल्यासोबत दिग्रस नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे आहेत, त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत। भाऊ, आपलं पण या मागील 2 तारखेला मतदान झालं 2 डिसेंबरला। आता उर्वरित जे 3 प्रभागासाठी मतदान होणार आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आता 3 ठिकाणच्या निवडणुका राहिलेल्या आहेत आणि दिग्रसच्या प्रभाग क्रमांक 2 ब चे अधिकृत उमेदवार विक्रम भाऊ अटल हे येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं मतदान आहे आणि त्यासाठी प्रभाग 2 मधल्या सर्व तमाम नागरिकांना हात जोडून विनंती आहे की एक काम करणारा, एक सुशिक्षित असा उमेदवार निवडून द्या आणि त्यामध्ये सुभाष काका अटल यांचे ते चिरंजीव आहेत, तर त्यांच्या कामाची ख्याती आपल्या सर्वांना माहीत आहे। दिग्रसमधली पाणी समस्या त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोडवली होती आणि त्यामुळे कुठेतरी काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्या। त्यांचे चिरंजीव विक्रम भाऊ आहे आणि आम्हाला सर्व नागरिकांना हात जोडून ही नम्र विनंती आहे की फक्त कागदावरचा विकास करणाऱ्याला निवडून नका देऊ, तर प्रत्यक्षात त्या विकासासाठी प्रयत्न करणारे उमेदवार निवडून द्या, हीच हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार विक्रम भाऊ अटल यांना येत्या 20 तारखेला आपल्याला प्रभाग क्रमांक 2च्या सर्व जनतेची विनंती आहे, त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून प्रभाग क्रमांक 2च्या विकासाच्या कामात मदत करण्यासाठी यांचा बहुमोल असा हात राहील, यांचं सहकार्य राहील आणि विकास बघतोय आपण या प्रभागात भरपूर असा माननीय पालकमंत्री साहेबांनी विकास करून ठेवलेला आहे, त्याच्याहीपेक्षा चांगला आणि वास्तविकपणातला विकास आम्हाला करायचा आहे। याकरिता आपण सर्वांनी विक्रम भाऊ अटल यांना
निवडून द्यायचा ही सर्व जनतेस विनंती आहे. नमस्कार. धन्यवाद.